नमस्कार मित्रांनो, कोडिंग कट्टाच्या एआय सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, परप्लेक्सिटी नावाचं जे एआय टूल आहे, ते आपल्याला सध्या फ्री मिळतंय आपल्या एअरटेल वरून. ठीक आहे. त्याच्या संदर्भात ते कसं मिळवायचं वगैरे याच्या संदर्भात एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेली आहे. तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर पहिल्यांदा ती बघून घ्या, म्हणजे तुमच्याकडे परप्लेक्सिटीचं जे प्रो व्हर्जन आहे ते तुमच्याकडे फ्री होऊन जाईल. ठीक आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. नक्की ती व्हिडिओ बघून घ्या. आज आपण परप्लेक्सिटीला सुरुवात करतो आहोत, ते कसं यूज करायचं. आजचा आपला पहिला पार्ट आहे, ज्याच्यामध्ये परप्लेक्सिटीचे बेसिक यूज आपण बघणार आहोत. परप्लेक्सिटी जे आहे ते आपल्याला बेसिक लेवलला कशा पद्धतीने वापरता येऊ शकतं, त्याचे काही बेसिक फीचर्स आहेत. जसं की तुम्हाला त्याच्यामध्ये एखादी गोष्ट सर्च करायची असेल, नॉर्मली आपण गुगल सर्चचा उपयोग करत होतो. आता गुगल सर्च इंजिन मध्ये आपल्याला म्हणजे जे टेक्निक वापरावं लागायचं सर्चिंगसाठी ते बरंच किचकट होतं. खूप साऱ्या लिंक तो दाखवतो, नेमकं प्रत्येक लिंकला जायचं, नेमकी कोणती माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे हे आपल्याला कळत नव्हतं. परप्लेक्सिटी मध्ये काय झालं, हा देखील सर्च करणार आहे, परंतु तो वेगळ्या पद्धतीने थोडं स्मार्ट सर्च करणार आहे. परप्लेक्सिटी तुमच्यासाठी माहिती शोधून आणेल इंटरनेटवरून. कुठून शोधली हे देखील तो सांगेल, आणि जी शोधून आणलेली माहिती आहे ती तो अनालाइज करेल आणि तुमच्यासाठी परफेक्ट रिपोर्ट तो त्या ठिकाणी जनरेट करून देईल. आणि मग हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकतात. मग आता हे परप्लेक्सिटी जे आहे ते स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे युजफुल आहे. ॲज अ टीचर ते खूप युजफुल आहे. बिझनेस पर्पजसाठी युजफुल आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग आपण करू शकतो. मी त्याच्या नंबर ऑफ यूज केसेस घेणार आहे. इथून पुढच्या काही व्हिडिओज अजून आपल्या ज्या तयार होतील त्याच्यात तुम्हाला मी प्रत्येकासाठी परप्लेक्सिटी कसं वापरायचं यासाठी सेपरेट सेपरेट व्हिडिओज बनवणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओज बघता येतील. आणि आजची ही पहिली व्हिडिओ जी परप्लेक्सिटीची आपण बघतो आहोत त्याच्यामध्ये परप्लेक्सिटीचे बेसिक यूज, बेसिक लेवलला कसं वापरायचं. कारण बेसिक यूज जर नाही समजले तर ऍडव्हान्स यूज त्याचा आपल्याला समजणार नाही. त्यामुळे आजची व्हिडिओ देखील तुम्ही पूर्ण बघा. बेसिक लेवलला परप्लेक्सिटीचे सगळे ऑप्शन्स नीट समजून घ्या, आणि मग इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये परप्लेक्सिटी कसं यूज होतंय ते या ठिकाणी तुम्ही बघा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात. परप्लेक्सिटी आपण कशा पद्धतीने वापरायचं. चला आता ओके, आता आपल्याला परप्लेक्सिटी सुरू करण्यासाठी इथे सर्च करायचं आहे परप्लेक्सिटी. परप्लेक्सिटी सर्च केल्यानंतर या लिंकला क्लिक करायचं आहे, आणि मग हे तुमचं परप्लेक्सिटी अकाउंट सुरू होईल. ठीक आहे. इथे आता मी ऑलरेडी लॉग इन आहे, त्यामुळे मला इथे दिसतंय माझं प्रो व्हर्जन आहे. आणि आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की प्रो व्हर्जन फ्री ऑफ कॉस्ट कसं मिळवायचं. परप्लेक्सिटीचं एअरटेल बरोबर कोलॅबोरेशन आहे, आणि एअरटेलच्या माध्यमातून फ्री परप्लेक्सिटी मिळतं. ते कसं मिळवायचं याची एक व्हिडिओ आपण बनवली आहे. तुम्ही बघितली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक टाकतो, तुम्ही ती बघून घ्या. सर आता आपण सुरू करूया. परप्लेक्सिटीचे जे फीचर्स आहेत आता त्याच्यामध्ये आपण या होम मधून सुरुवात करूयात, बेसिक लेवल पासून. बघा आता या ठिकाणी तुम्हाला होम मध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आता मी बाजूला कर्सर गेल्यावर हा टॅब लगेच क्लोज होतो. तुम्हाला जर वाटलं हा क्लोज नाही व्हायला पाहिजे तर इथे पिन ऑप्शन आहे बघा, याला पिन करा. म्हणजे आता मी कर्सर बाजूला नेला तरी हा ऑप्शन इथे समोर राहील. अनपिन केलं त्याला की मग तो पुन्हा क्लोज होत जातो. ठीक आहे. तर आता आपण याला थोडा वेळ पिन करून ठेवू. आणि मला आता फायनान्स बद्दलची माहिती हवी आहे. मग मी या ठिकाणी क्लिक करतो फायनान्सवर. तर तो आता फायनान्स बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे देऊन टाकेल. आता हे गुगल सर्च इंजिन सारखं काम करत आहे, म्हणजे इंटरनेटवर त्याला आता सध्या लेटेस्ट फायनान्स बद्दलची जी काही माहिती मिळते ती सगळी तो तुमच्या समोर ठेवते बघा. इथे युएस मार्केटची इन्फॉर्मेशन आहे, क्रिप्टो बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे ही क्रिप्टो बद्दलची इन्फॉर्मेशन आहे, अर्निंग्स बद्दलची इन्फॉर्मेशन आहे. आता मला फायनान्स बद्दल मला जास्त माहिती नाही आहे, पण जे फायनान्सशी रिलेटेड लोक असतील म्हणजे व्ह्युअर असतील आपले, त्यांना मात्र हे लक्षात येईल की कशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. गुगलवर जाऊन तुम्ही एक एक टर्म सर्च करत बसण्यापेक्षा इथे तुम्हाला डायरेक्ट रेडी सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी मिळतंय. आता तुम्हाला इथे जे काही कंटेंट मिळालं हे जर तुम्हाला कोणाला शेअर करायचं असेल तर इथे बाजूला लगेच शेअर बटन आहे बघा. तुम्ही इथून हे कंटेंट शेअर करू शकता. शेअरवर क्लिक केल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला देईल तो, आणि ही लिंक कॉपी करून घ्या आणि तुम्ही कोणालाही शेअर करा, म्हणजे ही लेटेस्ट इन्फॉर्मेशन तुम्ही कोणालाही शेअर करू शकता. ओके. तर आता फायनान्स बद्दलची ही माहिती आपल्याला या ठिकाणी समोर दिसते. आता ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते ते त्याच्यासाठी हा टॅब रेडी आहे डायरेक्ट, आणि आपण फायनान्सवर क्लिक केलं. सेम आता मला ट्रॅव्हल बद्दलची माहिती पाहिजे, मी ट्रॅव्हलवर क्लिक करतो. आता ट्रॅव्हल बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला समोर दिसते बघा, म्हणजे काही ट्रेंडिंग डेस्टिनेशन्स तो आपल्याला दाखवतोय. सध्या कुठे कुठे लोक जात आहेत ट्रॅव्हल करण्यासाठी, इथे तुम्ही स्क्रोल करून बघू शकतात या ठिकाणी की कशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन तो आपल्याला दाखवतोय. ठीक आहे. आता हे ट्रॅव्हल बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे डेस्टिनेशन बद्दल माहिती हवी असेल ती तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता.
म्हणजे आता बघा इथे खूप सारे डेस्टिनेशन्स त्यांनी दिलेले आहेत, बरेचसे असे नाव आहेत की जे काही आपल्यासाठी कदाचित नवीन पण असतील आणि आपण त्या बद्दल डिटेल माहिती करून घेऊ शकतो. ओके, आता या ठिकाणी बघा आपण एक्झाम्पल घेऊ याच्यातलं एक कुठलं तरी. सपोज इथे गोल्ड कोस्टला आपल्याला समजा जायचं आहे ना, ब्युटिफुल. इथे आपण क्लिक केला, गोल्ड कोस्ट बद्दलची इन्फॉर्मेशन त्याने आपल्या समोर आणून दिली बघा. आता गोल्ड कोस्ट कुठे, ऑस्ट्रेलियामध्ये, आणि त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तो आपल्याला देतोय. आता ही जी माहिती तो आपल्याला देतोय त्याच्याशी रिलेटेड तो काही लिंक्स पण देतोय बघा इथे. म्हणजे हे सोर्सेस त्याने थोडक्यात यूज केलेले आहेत. Australia.com, तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तो त्या वेबसाईटवर घेऊन जाईल तुम्हाला. हे इथे वेगवेगळे सोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत. काही इमेजेस पण त्याने या ठिकाणी आपल्याला तयार करून दिलेले आहेत बघा. आणि जी सोर्स किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती लेटेस्ट आहे बघा इथे. पब्लिश मे 15, 2025 ला ही पब्लिश केलेली इन्फॉर्मेशन तो लेटेस्ट आपल्याला दाखवतोय. गुगलवर जाऊन शोधायला आपल्याला खूप वेळ लागू शकतो, तो फटाफट आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी दाखवतो. आता 10 सोर्सेस त्याने याच्यासाठी यूज केलेले आहेत. कुठले 10 सोर्सेस वापरले बघायचं असेल तर इथे क्लिक करा. म्हणजे त्यांनी जी इन्फॉर्मेशन आणली आहे ती ह्या वेबसाईट्सवरून किंवा या सोर्सेसवरून आणली आहे. म्हणजे इंटरनेटवर खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहेत. आपण इतक्या वेबसाईट सर्च करत बसलो असतो किंवा कदाचित आपल्याला सापडल्याही नसत्या, पण तो फटाफट आपल्याला त्या सगळ्या सोर्सेसमधून माहिती आणून देत आहे. म्हणजे आता ट्रॅव्हल बद्दल तुम्हाला कुठे टूर प्लॅन करायचा असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे याचा उपयोग करून घेऊ शकतात. ठीक आहे, इमेजेस पण बघा, अगदी लेटेस्ट इमेजेस सगळ्या तो आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. ठीक आहे, सेम आता जसं आपण ट्रॅव्हल बद्दल बघितलं तसं तुम्हाला अकॅडमिक्स बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी आहे, तुम्ही अकॅडमिक वर क्लिक करा. अकॅडमिक्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळते बघा. अकॅडमिक मध्ये तो टेक्नॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, फायनान्स, इथे पुन्हा स्क्रोल करा तुम्ही, हेल्थ अँड वेलनेस, त्याच्यानंतर आर्ट्स, कल्चर, नॅचरल सायन्स. ठीक आहे, आता मिळत आहे. आता सपोज मला टेक्नॉलॉजी बद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे, टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर सायन्सवर. मग मी इथे क्लिक करतो आणि टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर सायन्स बद्दलची लेटेस्ट इन्फॉर्मेशन तो आपल्याला दाखवेल. तो टॉपिक काय दाखवलाय बघा त्याने, व्हॉट आर द लेटेस्ट रिसर्च ट्रेंड्स इन टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर सायन्स. आता सध्या मार्केटमध्ये लेटेस्ट काय चालू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तो देतोय. त्यानंतर ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसेस, BCI सध्या ट्रेंड करतोय, तो आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतोय. ठीक आहे, आता ही तर इन्फॉर्मेशन मिळतेच आहे. समजा तुम्ही न्यूजपेपर सारखं हे वाचतायत आणि वाचताना तुम्हाला जर वाटलं याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन विचारायचं आहे तर मग तुम्ही इथे खाली त्याला विचारू शकतात की याच्याबद्दल मला ही माहिती दे किंवा ती तुम्हाला जे हवी असेल, म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर टॉक करू शकतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा ही सगळी माहिती आपल्याला समोर दिसते आणि हे सगळं दाखवत असताना मग याला तुम्ही शेअर करू शकतात. याला तुम्हाला एक्सपोर्ट पण करता येऊ शकतं. हे जे आन्सर्स आहेत तुम्ही एक्सपोर्ट करू शकता, तुम्ही रिराईट करू शकतात, तुम्हाला कॉपी करता येईल, तुम्ही लाईक डिसलाईक देखील करू शकतात. आणि त्याच्याशी रिलेटेड जर समजा तुम्हाला काही सुचत नसेल तर तो आपल्याला काही रिलेटेड टॉपिक्स पण देतोय बघा. व्हॉट एमर्जिंग AI इनोव्हेशन्स आर शेपिंग 2025 रिसर्च इन कॉम्प्युटर सायन्स. जर तुम्हाला या टॉपिकवर माहिती हवी असेल तर तुम्ही याला क्लिक करा, त्याच्याबद्दलची माहिती लगेच तो खाली आपल्याला द्यायला सुरुवात करतोय बघा. ही लेटेस्ट माहिती लगेच त्या टॉपिकवर तो पुन्हा आपल्याला दाखवतो. म्हणजे गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करत बसण्यापेक्षा तुम्हाला इथे सगळी माहिती त्याच्याशी रिलेटेड लगेच तो शोधून आपल्याला आणून देतो. आता ही माहिती तो कुठून आणतोय, त्याच्यासाठीचे सोर्सेस त्याने जवळपास 12 सोर्सेस यूज केले. तुम्ही इथे क्लिक करा, कोणते कोणते सोर्सेस तो वापरतोय तो आपल्याला दाखवतोय आणि त्याने स्टेप्स कुठल्या फॉलो केल्या त्याच्या स्टेप्स पण तो आपल्याला दाखवतोय बघा. या सगळ्या स्टेप्स त्याने यूज केल्या आणि मग ती इन्फॉर्मेशन आपल्यासाठी त्याने काढून आणून दिली. अशा पद्धतीने आता होम मध्ये आपल्याला हे जे 3 टॅब दिलेले होते, फायनान्स, ट्रॅव्हल, अकॅडमिक. ठीक आहे, आता समजा याला कस्टमाइज करायचं आपल्याला, तुम्ही या होमच्या बाजूला जो एरो आहे याला क्लिक करा. इथे कस्टमाइज साइड बार ऑप्शन आहे, याला क्लिक करा. आणि समजा तुम्हाला याच्यातला फायनान्स मध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मग तुम्ही हा टॅब बंद करून ठेवा. आता फायनान्स टॅब मी समजा बंद केला तर काय होईल बघा, आता इथे होम मध्ये तुम्हाला फक्त ट्रॅव्हल आणि अकॅडमिक 2च ऑप्शन दिसत आहेत बघा. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही तुम्ही त्याला ऑफ पण करून ठेवू शकता. तुम्हाला वाटलं चालू करायचं आहे परत तर तुम्ही इथे कस्टमाइज साइड बार वर जा आणि इथून तुम्ही त्याला पुन्हा ऑन करू शकता. आता ऑन केल्यानंतर परत तो आपल्याला या लिस्ट मध्ये दिसायला लागतो. आतापर्यंत तुम्ही जे जे काही सर्च केलं ते या ठिकाणी तुम्हाला लायब्ररी मध्ये ऍड होत जाताना दिसेल बघा. हे टॉपिक्स तुम्हाला इथे दिसत आहेत, म्हणजे यांना थ्रेड्स म्हणतो आपण. हे थ्रेड आपल्याला या ठिकाणी दिसत जातील. ठीक आहे, आता मी याला अनपिन करतो म्हणजे हे क्लोज होऊन जाईल. चला आपण परत बॅक जाऊ. आता मी पुन्हा होम वर जातो आणि पुन्हा आपण इथे आलो. ठीक आहे, आता होम टॅब मधले हे 3 ऑप्शन तुम्हाला समजले, फायनान्स, ट्रॅव्हल, अकॅडमिक बद्दल कशा पद्धतीने सर्च करायचं. आता पुढचा एक खूप चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे डिस्कवर. या डिस्कवर मध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे ऑप्शन दिलेत. मी आता डिस्कवरला पिन करून घेतो पहिले
डिस्कवर मध्ये फॉर यू नावाचा पहिला ऑप्शन आहे बघा. इथे डिस्कवर मध्ये तुम्ही गेलात की ते फॉर यू म्हणजे तुमच्यासाठीचे टॉपिक्स. आता मी फॉर यू वर क्लिक करतो आणि इथे बघा तो फॉर यू साठी आपल्याला काही इन्फॉर्मेशन म्हणजे लेटेस्ट ज्या काय आता न्यूज आहे त्या सगळ्या आपल्याला तो या ठिकाणी दाखवतो. या लेटेस्ट न्यूज सध्या मार्केटमध्ये ज्या ट्रेंड करताय वर्ल्ड वाईड त्या सगळ्या न्यूज तो या ठिकाणी आपल्याला दाखवतो. कुठल्याही न्यूज बद्दल तुम्हाला डिटेल हवं असेल तर त्या न्यूजवर तुम्ही क्लिक करा. त्या न्यूज बद्दलचं डिटेल तुम्हाला पेज या ठिकाणी तो ओपन करून देईल. पुन्हा ती न्यूज जी आहे ती कधी पब्लिश झाली बघा, जुलै 22, अगदी लेटेस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय घेता येतो. त्याच्यामुळे आता आपण डिस्कवर मध्ये फॉर यू ला होतो. आता मी टॉप वर क्लिक करतो. आता तो टॉप जे काही न्यूज असतील आत्ताच्या घडीला त्या सगळ्या तो आपल्यासाठी डिस्कवर करून आणतोय बघा. आता लेटेस्ट न्यूज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. टॉप न्यूज मध्ये आपल्याला ज्या वर्ल्ड वाईड आत्ताच्या फेमस न्यूज असतील त्या दिसतील. तुम्ही एंटरटेनमेंट मध्ये जा, एंटरटेनमेंटशी रिलेटेड तुम्हाला काही न्यूज या ठिकाणी दिसतील. आता बऱ्याचशा न्यूज या सगळ्या बाहेरच्याच आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, म्हणजे ओव्हरसीज म्हणून आपण त्यांना, किंवा देशाच्या बाहेरच्या, भारताच्या बाहेरच्या न्यूज आपल्याला दिसतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला जर आपल्या देशाबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मग तुम्ही त्याच्याबरोबर चॅट करून ते विचारू शकतात त्याला. ठीक आहे. तर आता आपण इथे डिस्कवर मध्ये जाऊन ह्या काही गोष्टी या ठिकाणी बघितल्यात. तर डिस्कवर काय करतोय, आपल्याला लेटेस्ट सध्या मार्केटमध्ये जे काही चालू आहे जगातलं ते सगळं तो ऍज अ न्यूज पेपर तो आपल्याला सगळी माहिती देतोय. तुम्ही टीव्ही चॅनल्सवर ह्या न्यूज बघता तशाच तो न्यूज पेपरवर देखील तुम्ही त्या न्यूज बघता तशाच तो आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. ओके. तर अशा पद्धतीने हा डिस्कवर ऑप्शन होता. आता आपण त्याच्याशी टॉक करूयात. आता मी अजून काही गोष्टी, आता हा जो स्पेसेस आहे हा थोडा आपण बाजूला ठेवू. मी फक्त होम आणि डिस्कवर या दोघांवर सध्या काम करतोय. आता आपण होमवर येऊ आणि इथे बघा तुम्ही आता परप्लेक्सिटीचा उपयोग जसा चॅट जीपीटी मध्ये करतो आपण तशा पद्धतीने करू शकता. तो आस्क एनिथिंग असं आपल्याला म्हणतोय. तुम्हाला काय हवंय तुम्ही विचारा आणि तो या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ शकतो. ठीक आहे. आता कुठलाही प्रश्न त्याला आपण विचारू शकतो. मी त्याला आता असं विचारू शकतो की व्हॉट इज अ कंडिशन ऑफ जॉब्स रिलेटेड टू एआय शी रिलेटेड जॉबची कंडिशन काय आहे असं मी त्याला विचारतो. आता याच्यात बघा 3 ऑप्शन आहेत. एक हा जो आहे हा तुमचा जनरल सर्च आहे. हा दुसरा जो ऑप्शन आहे हा तुमचा रिसर्च लेवलचा आहे आणि हा जो आहे हा लॅब लेवलचा आहे. आता माझा हा साधा प्रश्न आहे, व्हॉट इज कंडिशन ऑफ जॉब्स रिलेटेड टू एआय. तर मी त्याच्यासाठी लॅब किंवा हे डीप रिसर्च वापरणार नाही. मी सिंपल त्याला जनरल चॅट जो आहे हा पहिला ऑप्शन ठेवेल आणि मग मी त्याला या ठिकाणी सर्च करायला लावतो. आता तो या टॉपिकवर आपल्याला काही सर्च करून दाखवेल बघा. व्हॉट इज कंडिशन ऑफ जॉब्स रिलेटेड टू एआय. एआयच्या जॉब संदर्भात तो आपल्याला या ठिकाणी माहिती देतोय. तो या ठिकाणी म्हणतोय जॉब्स रिलेटेड टू एआय जनरली रिक्वायर अ स्ट्रॉंग टेक्निकल बॅकग्राऊंड ऑफन इन्क्लुडिंग अ मास्टर्स डिग्री अँड प्रोफिशियन्सी इन प्रोग्रामिंग लँग्वेजेस सच ॲज पायथन, मॅटलॅब, C++. म्हणजे तुम्हाला जर एआय मध्ये जॉब हवा असेल तर तुम्हाला या टाईपचं स्किल सेट जे आहे ते जनरेट करावं लागेल किंवा तुमचं स्वतःचं स्किल सेट तुम्हाला अपडेट करावं लागेल असं तो या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. ठीक आहे. आणि मग त्याच्याशी रिलेटेड पुढचा टॉपिक तो आपल्याला दाखवतोय. ते तो म्हणतोय व्हॉट आर द कॉमन एज्युकेशनल रिक्वायरमेंट्स फॉर एआय रिलेटेड जॉब्स. ओके, मला हे जाणून घ्यायचंय. मी याला क्लिक करतो आणि मग तो त्याच्याबद्दलचा आन्सर लगेच आपल्याला देतोय. कॉमन एज्युकेशनल रिक्वायरमेंट्स काय काय आहेत बघा. इथे बॅचलर्स डिग्री जी आहे ती तुमच्याकडे पाहिजे, मास्टर्स डिग्री असेल तर ते काय, त्याचा रोल काय असेल वगैरे सगळं दाखवतोय. PhD लेवलला काय आहे हे तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी रीड करू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला जे काय आन्सर आहे ते त्या पद्धतीने तो आपल्याला दाखवतोय. आता इथे बघा इथे मॉडेल ऑप्शन आहे, चूज मॉडेल. तुम्हाला ही माहिती तो जी देतोय ती कुठल्या मॉडेलच्या आधारे तो देतोय बघा. या ठिकाणी हे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. सोनार मॉडेल आहे, त्यानंतर क्लाउड आहे, GPT 4.1 आहे, जेमिनी प्रो आहे 2.5. वेगवेगळे मॉडेल्स या ठिकाणी आहेत. तुम्हाला स्पेसिफिक मॉडेल त्या ठिकाणी जर हवं असेल तर तुम्ही त्या मॉडेलला क्लिक करा. आता तो काय करतोय, आपण कुठलंच मॉडेल सिलेक्ट नाही केलं तर तो स्वतः चूज करतोय की कुठल्या केससाठी कोणतं मॉडेल योग्य राहील आणि तो त्या मॉडेल करून ती माहिती घेतोय. बऱ्याच वेळेला आपल्याला नॉलेज नसतं की कोणत्या केससाठी कोणतं मॉडेल सिलेक्ट करायचं. मग हे आपण त्याच्यावर सोपवून दिलं की तूच ठरव कुठलं मॉडेल वापरायचं आणि आम्हाला फक्त आन्सर आणून दे. आता ही माहिती बघा तो अगदी परफेक्ट देतोय बघा. ही टेबलमध्ये ही माहिती मिळते. तुम्ही याला शेअर करू शकतात, याची लिंक तुम्ही याला एक्सपोर्ट करू शकता. तुम्ही एक्सपोर्टवर क्लिक केलं या ठिकाणी किंवा त्याची PDF बनवता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर त्याची डॉक एक्स फाईल, तुम्ही वर्ड फाईल तयार करू शकतात.
कुठल्याही पद्धतीने एक्सपोर्ट करू शकता. सपोज मी आता त्याला पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करून बघतो. हा जो रिपोर्ट आहे याला पीडीएफ मध्ये आपण एक्सपोर्ट करू आणि मग त्याची एक पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड होऊन जाते बघा. आता ती पीडीएफ फाईल जी आहे ती इथे डाउनलोड मध्ये येऊन गेली आणि या ठिकाणी आपण ही पीडीएफ फाईल जी आहे ती ओपन करून बघूयात. मी त्या पीडीएफला जे आहे ते क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करून बघतो आणि बघा तो जो रिपोर्ट आहे अगदी शार्प जसाच्या तसा रिपोर्ट तुम्हाला तो या ठिकाणी पीडीएफ मध्ये तयार करून देतोय बघा. म्हणजे तुम्ही कुठल्याही टॉपिक वर गेलात, आता मी जे काही सर्च करतोय ते जनरल सर्च मधून करतोय आणि त्या पद्धतीने तो रिप्लायस मला त्या ठिकाणी देतोय. रीराईट करायचं असेल तर त्याला आपण परत रीराईट करायला लावू शकतो या ठिकाणी. आता तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली तर तुम्ही त्याला लाईक करू शकता, डिसलाईक करू शकतात, कॉपी करून घेऊ शकतात आणि या ठिकाणी तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्या इन्फॉर्मेशनला डिलीट देखील करून टाकू शकतात. ठीक आहे. तर आता हा आपण जनरल सर्च ऑप्शन या ठिकाणी वापरत होतो. समजा सेम क्वेरी जी आहे आपली, आता आपला प्रश्न काय होता की व्हॉट इज कंडिशन ऑफ जॉब्स रिलेटेड टू एआय. हा सेम क्वेश्चन जो आहे आता तो मी त्याला समजा डीप रिसर्च करायला लावतो. मी आता सेकंड ऑप्शन घेतो डीप रिसर्च आणि सेम क्वेश्चन त्याला मी या ठिकाणी विचारतो. या ठिकाणी त्याला विचारतो व्हॉट इज अ कंडिशन ऑफ जॉब्स रिलेटेड टू एआय. ओके, एआयच्या जॉबची कंडिशन काय. डीप रिसर्च मध्ये गेलो होतो. आता इन्फॉर्मेशन तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅट मध्ये दाखवेल बघा. तो त्याची स्टाईल आता बघा, तो थिंकिंग करतोय, आता नीट विचार करतोय, सगळे सोर्सेस कलेक्ट करेल, मग तो स्टेप बाय स्टेप त्याला अनालाइज करेल आणि आपल्यासाठी एक परफेक्ट रिपोर्ट जनरेट करेल. म्हणजे त्याचा काय म्हणू, कामाची जी लेवल आहे ती चेंज झाली. म्हणजे आपण समजा एखादी लोखंडाची वस्तू तयार करतोय, तो जो लोहार असतो तो एका मोठ्या हातोड्याने त्याच्यावर काय म्हणू आपण प्रहार करतो आणि ती वस्तू तो लोखंडापासून तयार करतो. तेच काम जर सोनाराला सांगितलं, म्हणजे आपल्याला समजा एखादा सोन्याचा दागिना बनवायचा असेल तर ते बारकाईने ते काम करावं लागणार आहे. अगदी तशा पद्धतीने हे चाललंय. जनरल सर्च तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तो त्याला एवढं सिरियसली नाही घेत. जिथून माहिती सापडेल तिथून घेऊन येतो आणि आपल्याला देऊन टाकतो. पण तुम्ही जेव्हा डीप रिसर्च सांगतात तेव्हा मात्र तो खूप ठिकाणी माहिती सर्च करतोय. बघा आता तुम्हाला दिसतंय की भरपूर सर्चिंग तो या ठिकाणी करताना दिसतोय आणि मग कम्प्लिटली डीप सर्च करून तो आपल्याला या ठिकाणी माहिती देत असतो. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे आधीच्या इन्फॉर्मेशन पेक्षा कितीतरी पट जास्त तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा. आधीची जी माहिती होती आपली त्याच्यापेक्षा खूप सारी इन्फॉर्मेशन इथे जास्त दिसते. त्याने किती सोर्सेस यूज केले, 10, आणि स्टेप्स पण त्याने कुठल्या स्टेप फॉलो केल्या तेही तो आपल्याला या ठिकाणी दाखवतो. आता हे जे आन्सर आलं ते आपल्याला एका प्रॉपर फॉर्मॅट मध्ये दिसतंय. सेम बाकीच्या गोष्टी तुम्ही त्याला शेअर करू शकतात, एक्सपोर्ट करू शकतात, रीराईट करायला लावू शकतात. ठीक आहे. तुमचे मिळालेले जे आन्सर्स आहेत ते तुम्ही प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकतात. आता तो रिसर्च लेवलला हे सगळं आपल्याला दाखवतोय आणि त्याच्यावर त्याने हे जे सोर्सेस आहेत आता जे यूज केलेले आहेत ते पण तो आपल्याला दाखवतोय. समजा आता हा पहिला सोर्स आहे एआय जॉब ट्रेंड फॉर 2025 इनसाइड फ्रॉम इयर ऑफ. इथे आपण क्लिक केलं की मग तो त्या साईटवर घेऊन जाईल जिथून त्याने ती माहिती आणली होती. त्याने ती ऑरा साईट होती तिच्यावर घेऊन गेला बघा आपल्याला आणि डायरेक्ट त्या वेबसाईटवर त्याला जी माहिती मिळाली होती इथून ही सगळी माहिती त्याने कलेक्ट केली आणि ती माहिती त्याने आपल्याला त्या ठिकाणी आणून दिली. म्हणजे आता या वेबसाईटवर जाऊन आपण शोधायची गरज नाही. त्याने काय केलं, त्या साईटवरची माहिती घेऊन आला आणि ही समोर आपल्याला दिसतोय. म्हणजे हे जे सोर्सेस आहेत ते त्याने या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि ते यूज केलेले सोर्सेस जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी तो सांगतो पण आहे की मी कुठून ही माहिती आणलेली आहे. म्हणजे असं नाही की त्याने नुसते आणून आपल्याला दिली. म्हणजे आपल्याला त्या सोर्सेसला जाऊन पण बघता येऊ शकतं की हा या ठिकाणी ही माहिती दिली आणि असे सोर्सेस तो यूज करतो जे काय म्हणू आपण की एक ट्रस्टवरती असतील, ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो किंवा त्याची क्वालिटी जी आहे किंवा ज्याच्याबद्दलची एक काय म्हणू आपण की एक चांगल्या प्रकारची माहिती तो त्या ठिकाणी सर्च करून आणतो. अशा पद्धतीने आपण हा सेकंड ऑप्शन जो आहे तो यूज केला. आता मी फक्त 2 ऑप्शन वापरले, एक जनरल सर्च आणि एक आपण थोडासा डीप रिसर्च नावाचा ऑप्शन या ठिकाणी यूज केला. हा जो तिसरा ऑप्शन आहे लॅब, हा मात्र खतरनाक आहे. म्हणजे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओज बनवतो एक. म्हणजे याचा उपयोग आपण ऍज अ स्टुडंट वेगळ्या पद्धतीने करू शकतो, ऍज अ टीचर वेगळा करू शकतो, ऍज अ बिझनेसमॅन वेगळ्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे प्रत्येकासाठी तो एक वेगळ्या पद्धतीने रिपोर्ट जनरेट करणार आहे किंवा माहिती आपल्याला देणार आहे. मी याला सेपरेटली हँडल करून तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. आजच्या सेशन मध्ये आपण बेसिक लेवलला परप्लेक्सिटी कसं यूज करायचं ते बघितलं. त्याच्यात मी तुम्हाला होम टॅब मधले काही ऑप्शन्स दाखवले, डिस्कवर मधले काही ऑप्शन्स दाखवले. अजून आपला स्पेसेस बाकी आहे, याच्यावर एक सेपरेट आपण काय म्हणू की गोष्टी मेंटेन करणार आहोत.
याच्यातला हा स्पेसेस आणि हा दुसरा जो लॅब ऑप्शन आहे हे खूप पॉवरफुल आहेत आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं या ठिकाणी घेऊयात। आता मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं मुद्दाम देत नाही, कारण आपल्याकडे तेवढ्या पूर्ण व्हिडिओ बघायला वेळ नसतो। व्हिडिओ खूपच मोठी झाली तर तुम्ही ती बघणार नाही, बोर पण होईल। म्हणून मी शक्यतोवर काय करतो की आता परप्लेक्सिटीवर नंबर ऑफ व्हिडिओज बनवतो आणि छोट्या छोट्या गोष्टी त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकायचा प्रयत्न करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या बेसिक गोष्टी तुम्ही परप्लेक्सिटीच्या बघितल्या त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुमच्या लक्षात येते की परप्लेक्सिटी हे एक डिफरंट टूल आहे जे आपण चांगल्या प्रकारे यूज करू शकतो। ओके, तर आजचं सेशन मी या ठिकाणी थांबवतो आणि आपण पुन्हा भेटू मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।